अगं, कालपर्यंत पोटात होता जो जीव आज तुझ्या कुशीत श्वास घेतोय. तुला आठवतं का? कधी काळी झोप न लागणं हे त्रासदायक वाटायचं. आता पापण्यांवरचा थकवा त्याच्या एका हसऱ्या नजरबंदीला हार मानतो. तू कधी केस फाईल करत होतीस, आता डायपर चेक करतेस. कधी ऑफिसला जाताना लिपस्टिक विसरलेस, आता त्या बाळाला मिठी मारूनच दिवस सुरू होतो, नियमित न चुकता. हो, हे दिवस सुंदर आहेत, पण सोपे नाहीत. कधी डोळे मिटायच्या आधी विचार येतो, मी चुकतेय का? पण मग दुसऱ्याच क्षणी तुझ्या अंगावर झोपलेला तो जीव तुझा आत्मविश्वास तुला परत देऊन टाकतो. त्याच्या इवल्याशा बोटांनी, नाजूक स्पर्शानं. कारण तू आता आई झालीयस. खरं तर आई ही भूमिका नाही, हा तर तुझ्या अस्तित्वाचा नवा अध्याय आहे, ज्यात तू राणीही आहेस आणि योद्धा देखील. माझ्या नाटकातलं एक प्रसिद्ध वाक्य आहे, आई ही कुठली आकृती नसून ती एक प्रवृत्ती आहे. प्रवृत्ती. एक वेळ होती तू आयुष्याच्या सुंदरतेवर कविता करायचीस. आता तुझं आयुष्यच एक सुंदर कविता झालंय, लयीत, प्रेमात आणि त्याच्या प्रत्येक छोट्या श्वासात गुंफलेलं. तू एका जीवाला फक्त जन्म दिला नाहीयेस बरं, तू जगाचं भविष्य कोऱ्या पानावर लिहायला सुरुवात केली आहेस. जर तू नुकतीच आई झाली असशील तर तुझं मनापासून अभिनंदन. आणि ज्यांच्या आयुष्यात एखादी आई आहे, मग ती आई, बहीण, बायको, मैत्रीण, तिला हे रील पाठवा, कारण तिनं आता फक्त बाळ नव्हे तर एक संपूर्ण नव्या जगाचं बीज जन्माला घातलंय. कारण आता तिचं हसू हे फक्त तिचं नाही, ते त्या छोट्याशा जीवाचं प्रतिबिंब आहे. ऑल द बेस्ट. आणि ते जे तुझ्या कुशीत झोपलंय ना, त्याला खूप खूप प्रेम, खूप स्नेह. गॉड ब्लेस यू.